नमस्कार. सानी कलारंग, मी नीना बेगमपुरे, तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आजकाल जागतिक प्रश्न म्हटला तरी चालेल आहे की आजकाल जो उठतो तो सांगतो की आमचे केस गळतात, केस गळतात. खरंच आहे. आजकालचं एकतर खूप आयुष्यातला ताणतणाव वाढलेला आहे. परत प्रदूषणामुळे सुद्धा केस खूप गळतात. पाणी, बोरचं पाणी ह्याच्यामुळे सुद्धा केस खूप गळतात. तर आपण आपल्या हातात जेवढं आहे तेवढं आपण करायचं आहे. तर सगळ्यात पहिलं काही थेरपीज आहेत. या थेरपीज तुम्ही घरच्या घरी करायच्या आहेत. आपल्याला काही पार्लरमध्ये किंवा डॉक्टरकडे जायचं नाही आहे. हे तुमच्या हातातलं आहे, तुम्ही नक्की करा. आता आपल्याला काय करायचं आहे, तर सगळ्यात प्रथम आपल्याला मसाज करायचा आहे. तर मसाज करताना म्हणजे अगदी आपले जे हात आहे या दोन हातांनीच मसाज करताना हे पाय इथे असा इथल्या भागाला हा असा हे जे बोट आहे हे थोडेसे दाबायचे आणि असं गोल फिरवायचं आहे, परत उलटं फिरवायचं आहे. या वरच्या भागाला असा करायचा आहे, परत मागच्या बाजूला करायचं आहे. हे पहा, हे असं 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 करत मागच्या बाजूला न्या. परत हे पहा, असं 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 करत मागच्या बाजूला द्या. नंतर हे पहा, इथे मसाज करा. हे पहा, डोळ्याच्या या बाजूला. हे पहा, इथला तुम्हाला दिसतंय मी असं करते. हे पहा, या बाजूला असा मसाज द्या. परत हे जे आपण कायम विसरतो की इथे जे आपली जे हे डोक्यातले जे हे आहेत पेशी, ह्या इथल्या पेशीशी कनेक्टेड असतात आणि ज्यांचे केस असे मागे मागे जातात त्यांनी इथे सुद्धा असा मसाज करणं आणि असा मसाज करणं हे गरजेचं आहे. हे केसाच्यासाठी बरं का, म्हणजे फेशियलमधले पॉईंट्स तर आहेतच, पण केसांसाठी सुद्धा तुम्ही इथे असा हा मसाज करणं गरजेचं आहे. अगदी कोरड्या हाताने करा, म्हणजे असं काही नाही की जनता माझ्यासारखे केस जर छोटे असेल तर रोज तेल लावणं शक्य होत नाही. तर म्हणजे लावायचं आणि लगेच धुवायचं, तर त्याच्यापेक्षा कोरडं अगदी तुम्ही असं जरी केलं तरी सुद्धा तुमचं म्हणजे ह्याच्यातलं स्काल्पमधलं रक्ताभिसरण सुधारतं. आता दुसरी, ही पहिली थेरपी झाली, मसाज थेरपी ही पहिली झाली. आता ही दुसरी थेरपी सांगते आहे ही टॅपिंग थेरपी. या टॅपिंगनी सुद्धा तुमच्या जे केसांचे रंध्र असतात ते उद्दीपित होतात आणि तुमचे जे केस वाढीला लागतात. हे टॅपिंग म्हणजे काय, तर हे असं 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 हे पूर्वीच्या काळी सुद्धा लोक ते चंपी करायचे, ते असं असं मारायचे. तर आपल्याला खूप मोठ्याने नाही मारायचं, तर इथून असं असं आणि इथे असं मारायचं. मागच्या बाजूला पण हळूहळू मारत न्यायचं. एक असं त्याला एक ठराविक ह्यांनी म्हणतात ना, असा आघात द्यायचा आहे. खूप जोरदार पण नाही, खूप हळू पण नाही, आपल्याला सोसवेल असं टॅपिंग इथे करायचं आहे. ही झाली दुसरी थेरपी. आता ह्याच्यानंतरची हे ॲक्युप्रेशर पॉईंट, हे अतिशय महत्त्वाचा. ह्याच्या दोनच पॉईंट आहे आणि ते अतिशय महत्त्वाचे. हे पहा, आपला हे जे कान आहे, हे कानाच्या इथून जी इथे जाते, हे पहा, कानापासून तुम्ही हेअरबँड लावल्यावर हे पहा इथे लावल्यावर हा जो मध्यबिंदू येतो, म्हणजे आपल्या टाळूतला जो इथे मध्यबिंदू, कानाच्या लाईनीतला हा जो मध्यबिंदू आहे, त्याच्यावर असा गोलाकार क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. आलं लक्षात? क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असे 10-15 वेळा तुम्ही करा. खूप आपल्याला एक तर स्ट्रेस पण ह्यांनी कमी होतो आणि केसाच्या वाढीसाठी सुद्धा हा अतिशय ॲक्युप्रेशर पॉईंट महत्त्वाचा आहे. अजून एक दुसरा ॲक्युप्रेशर पॉईंट महत्त्वाचा आहे, तो म्हणजे हे ही आपली करंगळीची साईड आहे. या करंगळीच्या साईड, ही हाताची जी खालची रेषा आहे त्याच्यापासून 2 बोटाच्या खालती हा जो पॉईंट आहे तो तिथे तुम्ही हे पहा इथे असं दाबत राहा. तुम्हाला असं दाबत हे दिसतंय करंगळीच्या खालती. हे पाहे, ही करंगळीच्या साईडला या रेषेच्या खालती 2 बोट. हे पहा, इथे तुम्ही असं प्रेशर द्या, सोडा, प्रेशर द्या, सोडा, प्रेशर द्या, सोडा. या हाताला करायचं, असं नाही की फक्त एकाच हाताला. परत करंगळीच्या साईडला या रेषेच्या खालती इथे 2 बोटं अंतरा खालती, 2 बोटाचं अंतर घ्या, इथे खालती या ॲक्युप्रेशर पॉईंटनी असा मसाज करायचा आहे. तर तुम्ही अगदी बसल्या बसल्या कधी पण हे मसाज करू शकता. तेव्हा मसाज करू शकता किंवा हे ॲक्युप्रेशरचे जे पॉईंट आहे हे दाबू शकता.
फक्त कुठली गोष्ट तुम्ही खूप पोट भरलं असताना करू नका. तर अगदी तुम्ही जेव्हा टी व्ही बघता आहात तेव्हासुद्धा तुम्ही गाणं ऐकत आहे तेव्हा आहे तुम्ही ॲक्युप्रेशर पॉईंट अगदी दाबला तरीसुद्धा चालेल. हां, आता ह्याच्या पुढची जी थेरपी आहे, चौथी थेरपी ही जी आहे ती हे जे दोन आपल्या आहेत की नाही नख, या नखा याला बालायम म्हणतात. हां, बालायम प्राणायामसारखा याला बालायम, बाल म्हणजे केस, बालायाम. तर आपल्याला केसाचं आरोग्य वाढवायचं आहे आणि किंवा पांढरे होण्यापासून रोखायचं आहे. तर हे दोन्ही नख एकमेकांवर असे घासायचे आहेत बघा. हे पण तुम्ही अगदी व्यवस्थित ह्याचं घर्षण करा. असं 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 असं. तर ह्याच्यामुळे सुद्धा तुमचे केस पांढरे होणे आणि गळणे हे अगदी आटोक्यात येऊ शकतं. हाही सुद्धा एक थेरपी आहे, असं नाही की नुसतंच मजा म्हणून सांगितलं आहे. तर अगदी हे असं पण तुम्ही करा समोरच्या बाजूनी आणि नखावर नख पण घासा. या दोन्ही घर्षणाने तुमच्या इथे जे शरीरात जे असं वाटेल तुम्हाला इथे आणि ह्याचं काय कनेक्शन, तर शरीरातनं आतलं सगळं कनेक्शन एकमेकांशी जोडलेलं असतं. तेव्हा निश्चिंतपणे तुम्ही हे बालायाम नक्की करा, असं आणि असं. आता ह्याच्या पुढचा जो आहे तो महत्त्वाचा म्हणजे तेलाचा रोल. तर प्रत्येकाचं आता काय झालं माहिती आहे का, इतके भेसळयुक्त तेल बाजारात आले आहेत आणि त्याचे अव्वाच्या सव्वा त्याची किंमत आहे. काय वेळेस त्या किंमतीच्या ह्यांनीच आपल्याला आणखीन केस गळतात की किंमत ऐकून अरे बापरे, एवढ्याला एवढी किंमत. आपल्याला सहज आपलं एक मध्यमवर्गीय आपण सहज म्हणून जातो की एवढ्याशाला एवढी किंमत. तर मला सांगते की महिन्यातनं अर्धा तास तर तुम्ही काढू शकता स्वतःसाठी, तेवढी तर काळजी घेऊ शकता. कारण बाजारातले जे तेल आहे ते इतके भेसळयुक्त आहे की ते लावायचीच भीती वाटते आणि त्याच्या किमती पण खूप आहे. त्यामुळे तुम्ही घरी करा. अर्धा तास लागतो. परवाच्या माझ्या एका व्हिडिओवर एका मॅडमनी म्हटलं तर अहो एवढं सगळं करायचं तर विकत आणलं तर काय. तर विकत सगळंच मिळतं, पण तुम्हाला खात्री आहे का की ते तेवढं शुद्ध आहे म्हणून का. अगदी तुम्हाला जर खात्री असेल, तुमचा खात्रीचा दुकानदार किंवा कोणी खात्रीशीर जर तेल बनवून देत असेल तर तुम्ही करा, तुम्ही त्यांच्याकडनं आणा. नाही तर करा ना, किती अर्धा ताससुद्धा म्हणजे महिन्यातनं अगदी अर्धा ताससुद्धा लागत नाही ह्या सगळ्या गोष्टीला. आणि सगळ्या गोष्टी ऑनलाईन तुम्हाला मिळतील. हे तुम्ही घरी आणून अगदी ते फक्त गॅसवर अगदी त्याला म्हणतात ना थोडीशी म्हणजे पेस्ट करायची आणि गॅसवर ठेवायचं आहे. तर तेवढा अर्धा तास तुम्ही काढला तर तुमचे बरेचसे प्रश्न कमी होतील आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं कुठले कुठले तेल आहे ते तुम्हाला मी नंतर स्टेप बाय स्टेप पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन, कारण ह्याच्यामध्ये ना खूप वेळ जाईल हे. तर ह्या तेलाने मसाज करणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. असं नाही की नुसताच मी मगाशी सांगितलं की पहिली जी थेरपी आहे मसाज थेरपी, तर ती तर तुम्ही कराच करा, पण आपल्या केसाला पोषक द्रव्य सुद्धा मिळणं गरजेचं आहे. तर आत्ता सध्या 2023 सालापासून रोजमेरी तेलाचा खूप बोलबाला सुरू झाला आहे आणि अगदी त्याच्यातनं म्हणजे रिझल्ट्स दिसून येत आहे. तर हे रोजमेरी तेलसुद्धा आपण कसं बनवायचं हे मी पुढच्या कुठल्या तरी एपिसोडमध्ये नक्की तुम्हाला दाखवीन. तुम्ही घरी करा, कारण त्याची किंमत बऱ्यापैकी आहे बरं का. म्हणजे अगदी एवढ्या बाटलीची सुद्धा 300-400 रुपये आहे. तर आपण नक्की नंतर पुढच्या भागांमध्ये करूया. तर हे तेलाने तुम्ही छान मसाज करा, खूप तुम्हाला छान फायदा मिळेल आहे. तर असे हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले आणि आठवड्यातनं एकदा तुम्ही केस धुवायच्या आधी कांदा असतो की नाही, तर कांदा किसा, त्या एका फडक्यामध्ये त्याला असं पिळून घ्या आणि जो तो रस निघेल आहे तो केसांना लावा. ह्याच्यात तर काही खूप मेहनत नाही आहे की अगदी बाबा वेगवेगळ्या प्रकारच्या पावडर आणा. मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जटामासी, खजूर सुगंधी, आवळा पावडर हे जे आहे ह्या सगळ्या केशवर्धक पावडर आहे. त्याची तुम्ही कोरफडाचा जो जेल असतं त्याच्यामध्ये जर तुम्ही पेस्ट तयार केली आणि केसाला लावली तर अतिशय सुंदर त्याचे फायदा मिळू शकतो. पण आजकाल एवढं करायला वेळ नाही आहे. तेव्हा तुम्ही अगदी सोप्पा तुम्हाला मी सांगते की कांदा घरात तर उपलब्ध आहे, म्हणजे तुम्हाला या पावडरी आणणं वगैरे त्याच्यापेक्षा कांदा खिसा, त्याचा रस काढा आणि तो तुमच्या केसांना लावा. एक 15 मिनटं ठेवा. कांद्याच्या रसाचा उग्र वासाचा थोडासा तुम्हाला वाटेल सुरुवातीला त्रास, पण नंतर सवय होते. आपल्याला काहीतरी कमवायचं आहे तर काहीतरी थोड्या गोष्टी सहन करायला पाहिजे. कुठले तरी केमिकल्स वगैरे ह्याचे वापरण्यापेक्षा हे नक्की करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्यातला ताणतणाव कमी करा. खूप माझी कळकळीची विनंती आहे,
अगदी एवढा ताण घेऊन आपल्याला काही साध्य करायचं नाही आहे, उलटा आपण आपल्या शरीरावर परिणाम होतो. तर थोडे ताणतणाव कमी करा. बघा तुमच्या शरीरावर त्याचे खूप पॉझिटिव्ह, म्हणजे ताण कमी केल्यानंतरचे जे रिझल्ट्स आहेत ते तुम्हालाच जाणवतील. तर असे हे सगळे केसासाठीचे जे मी तुम्हाला ह्या 5-6 थेरपी सांगितल्या, ह्या नक्की करा आणि मला कॉमेंट्समध्ये सांगा की हो, आम्हाला यांनी फरक पडला. फक्त करणं सातत्य पाहिजे. परत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की कुठली गोष्ट सातत्य पाहिजे, खूप त्याच्यावर श्रद्धेने आणि अगदी प्रेमपूर्वक कुठली गोष्ट करायची म्हणून करायची नाही, खूप त्याच्या प्रती अतिशय निष्ठा बाळगायची, तरच तुमचे त्याच्यावर छान रिझल्ट्स मिळतील. करून बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.